गजाननावलिया अवतरले जगताराया गजानना अवलिया अवतरले जगताराया गजानना अवलिया अवतरले जगताराया गजानना अवलिया अवतरले जगताराया गजानना अवलिया अवतरले जगताराया अवतरले जगताराया ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक गुरु मुनि गजानन महाराज श्री संत सावधा महाराज की जय। हरी तुझी ये संगती झाली आमुची निश्चिंती नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे घरी ताकाचे सरोवर घरी ताकाचे सरोवर येथे नवनीताचे पुर नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे तुका म्हणे आता मी नवजो दवडिता नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे विठ्ठल 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 उपस्थित प्राप्त प्रसंगी प्राप्त माझ्या भक्तिमती माता चराचरात कणाकणात पानापानात थेंबा थेंबात ज्या भगवंताचं अस्तित्व आहे सर्वत्र शेगाव निवासी तथा कार्यकारी विश्वस्त ग्रामस्थ सर्वांच्या सहकार्यानं देवा संतांच्या कृपा आशीर्वादानं समर्थ सद्गुरु श्री संत विदर्भ माऊली श्री संत गजानन महाराजांच्या कृपेचा स्रोत सर्वांवरच आहे मायबाप त्यांच्या कृपा आशीर्वादानं सालाबाद प्रमाणे दरवर्षीप्रमाणे मोठ्या आनंदानं महाराजांचा उत्सव आपण साजरा करत आहात महाराजांचा प्रगट उत्सव प्रगट दिन जो आहे तो काल आपण बघितला आणि नेहमीच्या प्रमाणे आपण 9व्या दिवशी काला करत असता महाराजांच्या प्रगट दिनाच्या दिवशी आपण श्री गजानन विजय महाराजांचा ग्रंथ आपण या ठिकाणी काल पारायण केलं परवा दिवशी आपल्या कथेचा एक पूर्णाहुती आणि आज खरं तर सप्ताहाची सांगताच म्हणजे पूर्णाहुतीच जेणेकरून आज पूर्णाहुतीपर्यंत आपण येऊन पोहोचलेलो आहे गायक वादक गुणीजन मायबाप मंडळी यांचं सुद्धा या ठिकाणी विशेष रूपानं सहकार्य मी तर माझ्या दैवा पार नाही तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा अथक परिश्रमानं समस्त मायबाप 8 दिवसापासूनही या ठिकाणी अविरत कार्यरत आहेत आणि असा हा सुंदर सोहळा आहे म्हणून माझ्या समस्त मायबापांच्या चरणी सुद्धा विनम्र नमस्कार करते श्रीमद भागवत कथा 7 दिवसापासून 8 दिवस पर्यंत आपण या ठिकाणी श्रवण केली त्यानंतर आज जेणेकरून काल्याच्या प्रकरणातील हा एक अभंग आहे ज्यांनी आपल्याला सांगितला सुप्रसिद्ध असणारे जगद्गुरु जगद्वंदनीय वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे वारकरी संप्रदायाचे कळस असणारे जगमान्य संत संतमान्य संत देवमान्य संत विश्वमान्य संत असणारे
श्रीमंत संत माझे जगद्गुरु तुकोबार आहे. सुंदर असा हा 4 चरणाचा अभंग काल्याच्या प्रकरणातील आहे. महाराजांनी अभंगामध्ये विशेष रूपानं जे काही आपल्याला सांगितलं, कारण त्या काळात सुद्धा आम्ही होतो असं महाराज सांगतात. प्रत्येक युगायुगामध्ये भगवान परमात्मा अवतीर्ण होतो. आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा, असा असणारा माझा प्रभू. इतका सोपा कलियुगामध्ये संत मायबापांनी सोपा आणि सोयीस्कर असं साधन आम्हाला त्यांनी सांगायचं आणि त्यांनी सांगितलं. सोपं आणि सुलभ साधन करून दिलं. नामसंकीर्तन साधन पै सोपे, जडतील पापे न लगती सायास जावे वनांतरा सुखे तो घरा नारायण. ठाईच बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आडवावा. अशा निमित्तानं तुकोबारायांनी अभंग सांगितला. जी तुके झाले अवतार तुका त्याचे बरोबर. महाराज म्हणतात मी तिथंच होतो. अभंगामध्ये महाराजांनी जेणेकरून अनुवाद साधलेला आहे. भगवान श्री परमात्मा गोकुळामध्ये गोपाळांच्या सोबत जे काही राहिले, गोपाळांना भगवान परमात्माच्या निज संग सुखाची प्राप्ती झाली. आणि म्हणून देवा तुझ्या संगतीमध्ये जो आम्हाला आनंद मिळाला, जो लाभ मिळाला, ते सुख मिळालं ना, ते इतरत्र नाही प्रभू. तुझ्याच संगतीमध्ये निश्चिंतता प्राप्त झाली आम्हाला. चिंताच शिल्लक राहिली नाही देवा. आणि भगवंताच्या सान्निध्यामध्ये निश्चिंतता आहे. मग तो आहे कुठं? तो गोकुळातच आहे का? तो पंढरपूर मध्येच आहे का? तो अयोध्यापती अयोध्यामध्येच आहे का? का सर्वत्र ठिकाणी माझा प्रभू भरून उरलेला आहे. तो नाही ऐसा किंवा मी नाही ऐसा ठाव उरलासे कवन. माझा प्रभू सर्वत्र सदोदित आहे. आणि म्हणून त्याचं नाम घेणे हीच खरी भक्ती आहे. आणि खरंच निश्चिंतीत लक्षण सुद्धा सांगितलेलं आहे. निश्चिंत व्हावं. तुझी हे संगती झाली आमुची निश्चिंती. कारण नाम आणि नामी यामध्ये भेद नाही. त्याचं नाम आम्ही घेतो, तो आमच्या आजूबाजूलाच आहे असं संतांनी विशेष रूपानं सांगितलं. माझ्या प्रभूचं जे काही ब्रीद आहे की मागे पुढे उभा राहे सांभाळीत आली आघात निवाराया. योगक्षेम त्याचा जाणे जण भारी वाट दावी करी धरोनिया. तो मागे पुढे आहे, आजूबाजूला आहे, डावी साईड उजवी साईड काय असेल सर्वत्र ठिकाणी तो आहे. पण आमचा त्याच्यावर विश्वास असणं महत्वाचं आहे. संत मायबापांनी सांगितलं ना, संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा, तेची माझे हित करीती सकड, जेणे हा गोपाळ कृपा करी. म्हणून देवा आम्ही निश्चिंत झालो. माझ्या संत मायबापांच्यावर आमचा विश्वास आहे. जे आम्ही आजपर्यंत पाहिलं नाही देवा, नाही देखिले ते डोळे तुझ्यामुळे. या ठिकाणी आम्हाला सुखाचे सोहळे प्राप्त होतात. कोणाच्यामुळे? भगवंताच्यामुळे हे सुखाचे सोहळे आहेत. मग बाप देव आहे म्हणून सुखाचे सोहळे आहेत, संत आहेत म्हणून हे सुखाचे सोहळे आहेत. बघा ना तुम्ही, इतरत्र ठिकाणी निश्चिंतता आहे का? इथं मंडपामध्ये आपल्याला कोणीतरी त्रास देतो का? आणि काय आहे? नुसतं फक्त मेजवानी आहे. हा अमृत या ठिकाणी संतांनी वाढून ठेवलेलं आहे. फक्त आयता आम्हाला जेवण करायचंय, सेवन करायचंय. म्हणून जे सुख आम्हाला मिळालं नाही, जन्मजन्मांतरामध्ये सुद्धा नाही. अनेक जन्म आम्ही या ठिकाणी घेतलेले आहेत. बहुता दिवसा फेरा आला या नगरा. फार दिवसानं आम्ही इथं आलो. किती दिवसानं? किती वर्षानं? किती जन्मजन्मांतरानं बर का. एका जन्मातून नाही आम्हाला हे मिळालं, बहुता दिवसा. किती 84 लक्ष योनी फेरा फिरत फिरत तुम्ही आम्ही इथपर्यंत आलो. एकही योनीमध्ये आम्हाला हे मिळालं नाही. म्हणून या ठिकाणी जे आजपर्यंत मिळालं नाही, नाही देखील ते मिळालंच नाही, पण आज ते मिळालं. भोग सुखाचे सोहळे देवा. तसं पाहिलं तर संसार हा ताकासारखा आहे रे. संसारात सुख नाही. संसारामध्ये कुठेही बघा तुम्ही, यात सुख नाही बाबा, त्यात सुख नाही, कुठंच सुख नाही. या संसारा पायी या संसार नगरी बाजार भरला ग बाई. 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 यात सुख नाही बाई, त्यात सुख नाही. यात
सुख नाही बाई यात सुख लागे यात सुख नाही बाई त्यात सुख नाही यात सुख नाही बाई यात सुख नाही संसार नगरी बाजार भरला ग बाई या संसार नगरी बाजार भरला ग कुठंच सुख नाही देवा, ताकासारखा आहे संसार. पण इथं नवनीताचे पूर आहेत आणि हे आम्हाला प्राप्त होण्याकरता परमभाग्य लागते, पूर्वजन्माचं संचित लागते, तरच मिळतं मायबाप. म्हणून आता देवा आम्हाला तू प्राप्त झाला. हरी आला हाता मग कैची भय चिंता. तो भगवान श्री परमात्मा आम्हाला प्राप्त जर झाला असेल तर आता सोडायचं आम्हाला अजिबात इच्छा होऊच नाही, तरच त्याला सद्भाग्य म्हणावं. आणि हे कोणामुळं साध्य झालं असेल तर संतान श्रेष्ठांच्या माध्यमातून त्यांची जर आमच्यावर काहीतरी कृपा असेल. संत कृपा होता भक्तानी गती दोंदे नाचती स्वानंदे हरिरंगी. हा पूर्व सुकृताचा पूर्व अभ्यासाचा दास सद्गुरूचा तोची जाणे. संत संगतीचे काय सांगू सुख, किंवा कोण पुण्य यांचा त्यांचा होईन सेवक. जी ही द्वंद्वादिक दुराविले ऐसी वर्मे मज दावी नारायणा. अंतरीच्या खुणा प्रगटोनी. या पद्धतीनं अगदी सोल्हास भाव ज्यांना म्हणतात माझ्या संत मायबापांच्या ठिकाणी आहे. आणि परम साध्याच्या प्राप्ती करता हा प्रयत्न त्यांनी अनुभवला, प्रयत्न केला, अनुभव आला आणि अनुभवातूनच संत श्रेष्ठ ठरलेत, मोठे ठरलेत. आणि जगताला सुद्धा त्यांनी हेच केलंय की आम्ही सुद्धा घेतो तुम्ही सुद्धा, आम्ही सुद्धा हे सेवन करतो, तुम्हाला सुद्धा हेच करायचंय. सेवी तुहारास वाटे तो अनेका सेवी तुहारास वाटे तो अनेका देवी तुहार वाटी देवी तुहार वाटी यारे होऊ नका प्राण भरी यारे होऊ नका प्राण भरी विटेवरी जाती पाहोरे समान विटेवरी जाती पाहोरे समान यारे होऊ नका रानवरी यारे होऊ नका रानवरी विटेवरी जाची पाऊले समान विटेवरी जाची पाऊले सुंदर प्रमाण दिलं महाराजांनी. हरिभक्त परायण आमचे सागर महाराज पुरी, हा आमचे महाराज हो प्रे पांडुरंगा. बघा ना या डोळ्याला सुद्धा म्हणतात की नाही महाराज अगदी आमचे शिवभाऊ आहेत. सतारी आमचं महाराजांचं गाव आहे, आमचं सस्ती आहे. बघा लोक म्हणतात डोळ्याला डोळा लागत नाही, खरंच लागत नाही. लागतो का? डोळ्याला डोळा कधीच लागत नसतो. तसं महाराजांचं सतारी गाव आहे मला सुद्धा अजून माहित नाही, कारण आम्ही मंदिरामध्ये भरपूर वर्षापासून जरी असल एकत्रित तरी सुद्धा महाराजांचा जवळून म्हणजे असं की महाराज आपण कुठं असता काय, जसं मसनी महाराज आपल्या वाडेगावचे आहेत मला कधीतरी माहित झालं होतं बरं का. भेटतो आम्ही मंदिरामध्ये, परंतु असा आनंद सतत असतो. परंतु कधी काही तिथं पहिल्यांदा आम्हाला सांगावं लागते, इथं कोणाचीही स्तुती करायची नसते बर का. आणि खरंच व्यवस्थित आहे महाराजांचं दरबारमध्ये. परंतु आज मला खरोखर मनापासून हृदयापासून तोंड भरून महाराजांचं कौतुक करावं असं वाटतं की महाराजांनी खरोखर त्यांना पदरात घेतलं. समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांनी अगदी जवळ घेतलंय मायबाप आमचे हरिभक्त परायण विष्णू संतोष महाराज मसने हरिभक्त परायण आमचे बाबा. आज माझं सद्भाग्य आहे बाबा की 36 वर्ष ते 40 वर्षपर्यंत महाराजांनी बाबांनी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांच्या वारीला शेगाव ते पंढरपूर सतत विनेकरी म्हणतात त्यांना. विनेकऱ्यांचा फार मोठा मान असतो, कारण नारदाची गादी असते ती. वेद व्यासांच्या पेक्षा सुद्धा देवर्षी नारद हे श्रेष्ठ आहेत. नारदे व्यासासी उपदेशिले या पद्धतीनं
ज्यांनी नारदीय गादीचा स्वीकार आजपर्यंत त्यांच्या पदरामध्ये गजानन महाराजांनी ठेवलेला आहे, त्यांच्यासारखं परम भाग्य मला खरंच आज आनंद अहोभाग्य वाटते बाबा, की समर्थांच्या दरबारामध्ये बाबांनी या ठिकाणी इतके वर्षपर्यंत विना स्वतः विनेकऱ्याचा सर्वश्रेष्ठ मान असतो, म्हणून महाराजांच्या चरणी सुद्धा मी बाबांच्या चरणी नमस्कार करते. विशेष रूपानं सर्वच माझ्यापेक्षा श्रेष्ठ, वरिष्ठ, वयोवृद्ध, ज्ञानरुंद माझी मातृतुल्य आणि पितृतुल्य सर्वच मायबाप मंडळी बसलेले आहेत. विशेष रूपानं हरिभक्त परायण आमचे गावंडे महाराज 8 दिवसापासून या ठिकाणी मृदंग वादन, सुंदर अशी गायनाचार्य मंडळी आहेत. 7 दिवसापासून आमचे हरिभक्त परायण आमचे मधुकर महाराज काळे येवता तालुका रिसोड इथून 8 दिवसापासून इथे आहेत. हरिभक्त परायण आमचे साबळे महाराज, आमचे नावकार महाराजांना तर आता रात्री तुम्ही बघितलंच, लहान मूर्ती लहान पण कीर्ती महान आहे. आणि साबळे महाराजच बरं का, वसतकार महाराज, असे सर्वच मायबाप मंडळी, गुणीजन मंडळी, आमचे लहान महाराज 8 दिवसापासून सेवेमध्ये होते. गीते महाराज आणि सर्वच मायबापांचं हार्दिक अभिनंदन करते. समस्त कार्यकारी मंडळींचं सुद्धा हार्दिक अभिनंदन करते. हा कार्यक्रम सोपा नाही. एकट्याचा नोहे खेळ म्हणून मेळ मिळविला, कोणा करता हे करावं लागते. हे सर्वांच्या करता, माझ्या सर्व मायबापांना हे मिळावं, कारण हे अमृत संजीवनी म्हणावं याला. भगवान परमात्माचं नाम अमृतापेक्षाही गोड आहे. अमृत फिकं पडते त्याच्या पुढे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, पण मन माझे केशवा कावा न घे. प्रश्नार्थक चिन्ह आहे. एवढ्या करता या ठिकाणी माझ्या सर्व समाजाला, सर्वच तळागाळातील सर्वांना ह्याचा लाभ मिळावा याच्या करता अथक परिश्रमानं कार्यकर्ती मंडळी 8 दिवसापासून नाही, 2-2 महिन्यापासून झटतात मायबाप. हे सोपं नाही. 2 दिवस आपल्या घरी जर एखादा पाहुणा आला तर आपल्याला सहन होत नाही, आणि एवढं मोठं करणं हे अवघड आहे. आणि म्हणून सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी हे सर्व आपण करत आहात. म्हणून कार्यकर्त्यांचे, तरुण मंडळींचे, आबाल वृद्ध, नर नारी बाळे अवघा नारायण, सर्वांचे होईल तेवढे धन्यवाद या ठिकाणी द्यावेत, तेवढे थोडेच आहेत. आमच्या हरिभक्त परायण ताई, फंडट ताई सुद्धा उपस्थित झाल्या. आनंद वाटला ताई. ताईंचं फार मोठं कार्य आहे. अनेकांना दर्शन, भगवत दर्शन त्या घडवून आणतात. म्हणून अशा सर्वच मायबापांचं सहकार्य या ठिकाणी विशेष रूपानं आहे. सकडांच्या पाया माझे दंडवत विठाला विठाला विठाला. जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगामध्ये भगवान परमात्मा सोबत जे गोप बालक बोलले, सवंगडी बोलले देवाच्या सोबत, जसंच्या तसं आपल्या शब्दामध्ये त्यांनी तसंच मांडलं. जे बोलले तसंच मांडलं. तुम्हाला खुबाऱ्यात तेव्हा होते का? तुकाराम महाराज म्हणतात, जितुके झाले अवतार तुका त्याचे बरोबर, आम्ही त्यावेळेला होतो. जसंच्या तसं भगवान परमात्मा सोबत गोप बालक सवंगडी जे बोललेत, तुकोबारायांनी आपल्या शब्दामध्ये तसंच्या तसं मांडलं. याला म्हणतात अनुवाद. आणि हा अभंग अनुवाद पर प्रकरणातील आहे. विठाला विठाला अनुवाद केला. देवा तुझ्या संगतीमध्ये आम्हाला सुख आहे, परंतु एका जन्मातले असतील का? हे कोण असतील? भगवान परमात्माचं प्राकट्य होते त्यावेळेला. प्राकट्य व्हायच्या आधीपासून योग मायेनं आकाशवाणी केली होती. त्या दिवसापासून 33 कोटी देवांना सांगितलं होतं, यादव समग्र व्हारे तुम्ही क्षीरसागरामध्ये. शेषशाही परमात्मा अवतार घेण्याकरता आपल्याला जायचं आहे. पण अवतार घेण्याकरता जाण्याकरता आधीच तुम्हाला यादव होऊन जावं लागेल. राम अवतारामध्ये तुम्ही होते रामराजा, आम्ही वानरांच्या फौजा. राम अवतारामध्ये सुद्धा ते 33 कोटी देवतेच वानर सेना होती, की ज्या प्रभूंना मानवानं मदत केली नसावी, परंतु वानर सेनेनं मदत केली माझ्या प्रभूंना. लंकेमध्ये सेतुबंधनाच्या वेळेला काही पगार घेतला असेल का? महागाई भत्ता, दिवाळीचं बोनस, अजिबात काहीच नव्हतं मायबाप, काहीच नाही. राणीची या पाले खैरा नेवाने धाडिले लंकेश्वरा. भुका लागल्या की टिफिन वगैरे अजिबात नाही. काम करायचं, नल नील जांबवंत अंगद सुग्रीव आदी करून सर्वांनी मिळून काम करायचं. गंधमादन पर्वतावरची दगड आणून सेतुबंधन होतं, ते काही सामान्य नाहीये.
आजही मोठ्या दिमाखात माझ्या प्रभूंनी जो सेतू बंधनाचं कार्य करून घेतलं वानर सेनेनं केलं, तो आजही मोठ्या दिमाखात तो सेतू उभा आहे मायबा. आजही 38 ते 40-42 किलोमीटर तो अजून दिसतो आपल्याला. म्हणून हे जानकी के पुण्य प्रेम का प्रतीक आहे. माझ्या माता जानकी मातेच्या प्रेमाचं प्रतीक माझ्या प्रभूंना आजही तो पूल तिथं तसाच्या तसा आहे. एवढा जबरदस्त होता की टाटा सुद्धा त्या ठिकाणी, टाटाचा पूल सुद्धा असल कित्येक वर्ष राहतील हे बांधलेले. परंतु आजही त्रेतायुग एक बार त्रेता युग माही, एक वेळेला जो बांधला तो अजूनही आहे. गंधमादन पर्वतावरून ते दगड आणायची आणि तिथं तो सेतुबंधन करायचा. नल नील जांबवंत अंगद जे काही आहेत यांना काहीतरी ऋषी महात्म्याचा आशीर्वाद होता, वरदान होत. तुमचा हात लागला दगडाला की अनेक दगड एकत्र येतील आणि ती जुटून राहतील बर का. हात लागता बरोबर ते एकाला एक दगड जुटूनच राहायचे. फेविकॉलचा जोड तरी कमी पडल एवढे ते. पण त्याच्यावर काय लिहावं लागेल तुम्हाला? माझ्या प्रभूंचं नाम. एका दगडावर रा, दुसऱ्यावर म, रा म, रा म असं आणतो. दगड जवळ आणला की फेविकॉलच्या जोडपेक्षाही पक्क चिटकून जायचं. असा तो सेतू बंधन त्या ठिकाणी तयार झाला. आणि म्हणून हा सर्वचा सर्व भगवान परमात्माला मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांचा सर्व अवतार लीला आपल्याला माहिती आहेत. पण त्याच वानराच्या फौजा म्हणजे कोण होत्या? तर 33 कोटी देव म्हणजे तेच त्या राम अवतारामध्ये आहेत. आज भगवान श्री परमात्मा गोकुळामध्ये अवतीर्ण होता तर त्या आधीच यादव समग्र भारे तुम्ही, तेच यादव गोकुळामध्ये अवतीर्ण झालेत. आणि म्हणून त्यांच्या भगवान परमात्माचं सानिध्य त्यांना प्राप्त व्हावं, देवानं सुद्धा अवतार घ्यावा. आणि कृष्ण गोकुळी जन्मला, दुष्टा चळकाप सुटला. भगवान परमात्मा गोकुळामध्ये अवतीर्ण झाले पण दुष्टांना मात्र चळकाप सुटला. इतरांना तो आनंद झाला, सर्वांना आनंद झाला, परंतु दुष्ट जे असतील त्यांना मात्र त्या ठिकाणी थरथर थरथर कापरी सोडणारा माझा बायबाप. कारण त्याचं ब्रीदच आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. युगायुगामध्ये धर्माची संस्थापना करण्याकरता माझा भगवान परमात्मा अवतरित होत असतो. जब जब भई धर्म की हानी बाढई असुर अधम अभिमानी तब तब धरी प्रभु विविध शरीरा हरही कृपा निधी सज्जन पीरा. सज्जनांची पीडा घालवण्याकरता, दुष्टांचं निर्दालन करण्याकरता आणि साधू संतांचं रक्षण, सज्जनांचं रक्षण करण्याकरता भगवान परमात्मा या ठिकाणी अवतीर्ण होतो. विठाला विठाला भगवान श्री कृष्ण गोकुळामध्ये अवतीर्ण झाले. तेच 33 कोटी देवता यादव गोप बालक झालेत, सवंगडी झालेत. आणि हेच माझे प्रभूजी पंढरीश परमात्मा, पांडुरंग परमात्मा विटेवर उभे आहेत. आम्ही कोण झालो सध्या? आम्ही झालो वारकरी. तुम्ही विटेवर उभा आहात देवा, आम्हाला आज वारकरी होण्याचं सद्भाग्य लाभतं. हे काही सामान्य आहे का? मग तुम्ही आपण एका जन्मातून आलोत का? माझ्या भगवान परमात्माच्या सोबत आम्ही नक्कीच होतो. हा आमचा भाव शुद्ध आहे. विठाला विठाला म्हणून ते सवंगडी तुकोबारे म्हणतात. आम्ही तेच होतो. आणि एकदा का आम्हाला तो भगवान परमात्मा प्राप्त झाला ना, मग मात्र आपल्याला चिंताच राहत नाही. म्हणून हा एक अनुवादपर प्रकरणातील अभंग, अभंगाच्या प्रथम चरणातून आपण बघूया. तुझी ये संगती, 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 तुझी संगती, तुझी
संगती झाली आमुची निश्चिंती. 7 दिवसापासून आपण सुद्धा भगवंताच्या सान्निध्यातच असल्यासारखं श्रीमद भागवत कथेमधून आपल्याला एक आनंद प्राप्त होतो. मायबाप आनंदाचे डोही, आनंद तरंग, आनंदाचे अंग, आनंदाचे. त्या भगवंताच्या संगतीचा संग सुखाचा लाभ ज्यांना झाला ते गोप बालक आहेत, सवंगडी आहेत, तेही सामान्य नाहीत. आणि थोडक्यामध्ये 7 दिवसापर्यंत आपण 8वा दिवस नाही 9वा दिवस आहे. वास्तविक सप्ताह म्हटलं की 8व्या दिवशी काला करावा लागतो. सप्ताहाचं निमित्त एक औचित्य म्हणून, एक पूर्णाहुती म्हणून या ठिकाणी 8वा दिवस, परंतु महाराजांच्या प्रगट दिनाच्या निमित्तानं एक दिवस पुढं आपण घेतो. वास्तविक हे प्रगट स्थान, प्रगट महाराजांचं एक स्थान आहे पूर्ण हा परिसर, आणि हा उत्सव आपण साजरा करतो. 8व्या दिवशी आठवावं लागते, कारण अवताराला सुद्धा माझा प्रभू 8व्यांदा आला. मत्स्य, कत्स्य, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, 8वा अवतार. बर का, अवताराला आले तेही 8वा, आईच्या उदरामध्ये आले तरी सुद्धा ते 8वाच आहेत. 6 हिरण्याक्षानं मारली, 7वा शेषाचा अवतार असणारे भगवान बलभद्र, आणि 8व्यांदा भगवान प्रभू कृष्ण परमात्मा. आईच्या उदरामध्ये येण्याचं सुद्धा नंबर 8वाच आहे. आणि यांची जन्मतारीख सुद्धा तिथी अष्टमी तिथी आहे, अष्टमीच तिथी आहे. यांना 8वा अंक हा फार आवडीचा आहे. 8 बर का, 8 हा अंक माझ्या कृष्ण परमात्मांना फार आवडीचा. प्रभू रामचंद्र 9 तिथीला म्हणजे नवमी तिथीला आले. प्रभू रामचंद्र 9मी तिथीला आले. यांचा 9 हा अंक फार आवडीचा. माझ्या भगवान माऊली ज्ञानोबरायांचा सुद्धा 9 हा अंक आवडीचा. बर का, आणि 9 याच तिथीला बर का, नवे माऊलींचाही जन्मांक 9च आहे. अष्टमी तिथीला माऊली आले बर का, परंतु तारीखही एका ठिकाणी दिलेली आहे. जन्मांक माऊलींचं 9 हा अंक इतका आवडीचा की त्यांनी श्रीमद भगवद्गीतेचं भगवान परमात्मानं 18 अध्यायामध्ये जे काही वेदव्यासांच्याकडून अर्जुनाला जे सांगितलं, वेदव्यासांनी ते लिखाण जसंच्या तसं करून ठेवलं. परंतु संपूर्ण 18 अध्यायामध्येच सर्वतः ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे अध्याय सुद्धा 18च, परंतु विशेष रूपानं ग्रंथराज ज्ञानेश्वरी मधून 9वा अध्याय माऊलींनी विशेष रूपानं, म्हणजे इतरा सहजची निंदिले असं नाही बरं का, इतरांचं सुद्धा त्या ठिकाणी विशेष रूपानं एका ते प्रसव आहे, परंतु नवमीची अभिप्राय हे विशेष माऊलींनी सांगितलं. आणि त्याच्यातही 9च ओव्यांमध्ये पसायदान सांगितलेलं आहे. पसायदान किती ओव्यांमध्ये आहे? 9च ओव्यांमध्ये आहे. भगवान श्रीरामचंद्र नवमी तिथीला, भगवान कृष्णचंद्र अष्टमी तिथीला आलेत. अष्टमी हा 8 हा अंक माझ्या प्रभूंचा आवडीचा आहे. विशेष अनेक काहीतरी सांगता येईल. थोडक्यामध्ये अष्टमी तिथीला अवतीर्ण व्हावेत, प्रगट झालेत भगवान, परंतु कृष्ण गोकुळी वास्तविक कुठं जन्माला आले? भगवान परमात्माचा जन्म नाहीच. जन्म कर्म चमे दिव्यम, भगवंताचं कर्मही दिव्य आहे, जन्मही दिव्यच आहे. म्हणून आले मथुरेमध्ये, बंदीगृहामध्ये, परंतु सांगितलं कुठं? हे सुप्त ठेवलं या ठिकाणी संत मायबापाने. कृष्ण गोकुळी जन्मला, दुष्टा चणकाप सुटला. अनेक दुष्ट जे असतील कंसाधिक, यांना मात्र घाबरगुंडी झाली की आता त्याला मारण्याकरता इतके वर्षापासून प्रयत्न आहे, तरी सुद्धा तो जन्माला आला, अवतरित झाला. आता त्याचं काय करायचं? अनेक धेण तिथं पाठवले, बडे बडे पाठवले की पुतना नावाची राक्षसी, या कंसाची मानलेली बहीण बर का, प्राग्ज्योतिषपुरीचं राहण्याचं बर का, ही तिथून कंसानं हिचे 2 भाऊ एक जिंकून आणले होते, आणि त्यामुळे जिंकलेल्यानं हरलेल्याला युद्धाचा नियम होता की त्याला मारून टाकायचं किंवा त्याचा एखादा अवयव निकामी करून टाकायचा, आणि त्याचं सर्व राज्य जिंकून आणावं. परंतु ही पुतना आडवी आली, म्हणते क्षमा असावी दादा, मी तुझी बहीण आहे आजपासून, तू माझा भाऊ आहेस, हे तर माझे भाऊ आहेत, पण तू सुद्धा माझा भाऊच आहे, तू म्हणशील तसं आम्ही करू, पण त्यांना मारू नकोस.
मी सुद्धा तुझं जे म्हणेल मी करल. त्यावेळेला ही पुतना त्या दिवसापासून कंसाच्या सोबत त्यांच्या त्या सर्व सभेमध्ये उपस्थित होती. या पुतनेनं भगवान परमात्माला मारण्याकरता विळा कसा उचलला सर्वांना माहिती आहे. पण असे काग बगरी ठामारिले बालपणी अवघी दैत्य खाणी विदारिली. भगवान परमात्मा कागासूर बकासूर इटासूर प्रलंबासूर धेनुकासूर वत्सासूर तृणावर्त अनेकांचा उद्धार कसा करतो हे प्रसंग आलेले. परंतु तत्पूर्वी भगवान परमात्मा गोकुळामध्ये अवतीर्ण झाले. उत्सवाला सुरुवात झाली. उत्सव कधी केला जातो, उत्सवाला प्रारंभ कधी होतो? धर्मप्रधान संस्कृतीमध्ये उत्सवाला प्रारंभ होतो मायबाप. आमची संस्कृती कोणती आहे? धर्मप्रधान आहे, भोगप्रधान नाहीये. भोगप्रधान संस्कृती वेगळी, परंतु आमची धर्मप्रधान संस्कृती. आमच्या संस्कृतीला आम्ही अनन्यसाधारण महत्व दिलं पाहिजे. असं कुठंच नाही की इथे सर्वांना अधिकार आहे. सकळासी येथे आहे अधिकार. कलियुगी उद्धार हरीच्या नामे किंवा यारे यारे लहान थोर याती भलत्या नारी नर करावा विचार न लगे चिंता कवनासी. कोणाला चिंता करायचं काम नाही. स्त्रियो वैश्या सता क्षुद्रास्ते पी अंतिम परामगती गतीम. सकळांना इथं अधिकार आहे. म्हणून इथं काही आपल्या योग्यतेचेच असतात का? संस्कृती म्हटलं की धर्मप्रधान संस्कृती आमची. सर्वच लहान मोठे म्हातारी मंडळी असतील, श्रीमंत गरीब. श्रीमंत आहेत म्हणून त्यांना फार मोठं असं काही वेगळं काही असं असतं का? सर्व सारखेच, कोणीच वेगळं नाही. इथं सर्व सारखे आहे, समत्वम अशा पद्धतीनं. परंतु भोगप्रधान संस्कृतीमध्ये मात्र असं नसतं. आपल्या योग्यतेचे जे असतील ना त्यांनाच आपण जवळ करायचं, आणि जे अयोग्य असतील, आपल्या योग्यतेचे नसतील त्यांना मात्र वेगळं. बर का? हा, त्यांना स्थानही वेगळं, त्यांची जे काही असेल ते सर्वच वेगळ्या पद्धतीची जे काही त्यांची व्यवस्था केली जाते. परंतु विशेष लोकांची वेगळी व्यवस्था असं मात्र आमच्या संस्कृतीमध्ये नाही मायबाप. पण संस्कृतीला अनन्य साधारण महत्व आहे. आणि अशा पद्धतीनं गोकुळामध्ये भगवान परमात्मा अवतीर्ण झाल्यानंतर त्यांच्या सोबत ज्या ज्या लीला त्यांनी केल्या, गोपू बालक सोबतच कसे होते, लहान 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 सवंगडी घेऊन, हा मला क्षमा करा, उत्सव, कृष्ण जन्माचा उत्सव त्यांनी सर्वांनी केला. सर्व गोप बालक आणि गौडणी सर्वच नंदबाबा सहित यशोदे सहित सर्वांनी कृष्ण परमात्माचा जन्मोत्सव साजरा केला. आजही आम्ही भगवंताचा जन्मोत्सव साजरा करतो अष्टमी तिथीला, श्रावण कृष्ण अष्टमी तिथी, बर का. परंतु वर्षातून एकदा किंवा भगवान कृष्ण परमात्माचा भागवतातूनच कृष्ण जन्म साजरा करतो आपण असं नाही. तर दररोज आम्ही हृदय बंदिश खाना केला आत विठ्ठल कोंडीला. दररोज माझ्या जनाबाई महाराज म्हणतात, तुकोबाराय सांगतात, सावता महाराज सांगतात, साठविला हरी जी ही हृदय मंदिरी त्याची सरली रझार झाला सफल व्यापार. रोज माझ्या प्रभूचं जन्मोत्सव आम्ही आमच्या हृदय सिंहासनावर करावा. कुटस्थ चैतन्याची जागृती व्हावी मायबाप. त्याच्याकरता रोज कृष्ण परमात्मा करता एकदा तरी रडावं विठाला. नित्य नवा दिवस जागृतीचा, सतत जी काही आपल्याला चार्जिंग जागृती मिळत असेल, जो माझ्या भगवान परमात्माचं तेज आहे, ओज आहे, ते प्राप्त करायचं असेल तो आजही मायबाप फरक आमचा फक्त एवढाच भाव पाहिजे, शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देवतयाला. अशा पद्धतीनं भगवान परमात्माचा जन्मोत्सव साजरा करतात. एवढा आनंद की गुढ्या उभारल्या, तोरणं लावली. गुढिया तोरणे, 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 गुढिया तोरणे. करती कथा गाती गाणे, करती कथा गाती गाणे, बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी. गुढिया तोरणे करीती कथा गाती गाणे, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. काय आनंद असेल.
त्या गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. जी म्हातारी होती ना ती तरुण झाले म्हणतात तेव्हा. हा. भगवान परमात्माचं दर्शन होता बरोबर असा आनंद त्यांना प्राप्त झाला. प्रभू रामचंद्रांचं अवतार प्राकट्य झालं ना त्यावेळेला असं म्हणतात त्याही वेळेला हा आनंद होता. झाले रामराज्य काय उणे आम्हासी, धरणी धरी पीक गाई ओळल्या म्हैसी, त्याच्याकरता राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओविये, दडिता कांडिता जीविता गे बाईये. काय म्हणतात आम्ही सतत त्या प्रभूचं चिंतन करू कारण तोच बरवा आहे. बाकी बरं कोणी फक्त त्याचं नाम बरं आहे. राम बरवा, कृष्ण बरवा, गोपाळू बरवा बाईयांनो. बाई अगं हाच बरा आहे कारण हा कोण असेल तर हा माहिती आहे ग. अनेक गवडणी तिथं येतात पाहतात भगवंताचं प्राकट्य किती सुंदर आहे ग. असं वाटतं याला पाहिलं की आता डोळ्याचं पार न फिटलं पण असं वाटते घरीच जाऊ नये. सर्व गवडणींना जबरदस्तीनं घरी जावं परंतु जातच नव्हत्या. सर्व त्यांचं हरण झालंय, दुःखाचं हरण झालंय, जन्म मरणाचं दुःख समाप्त झाल्यासारखं वाटत आहे. म्हणून आता मात्र चिंताच राहिली नाही. हरीने माझे हरिले चित्त, भार वित्त विसरले, आता कैसी जाऊ घरा, नोहे बरा हा लौकिक. विठाला 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 अशा पद्धतीनं भगवान सुंदर अशा कीर्तनातून मोठे होतात लवकर. देव तुम्ही म्हणाल 5 मिनिटात आहे महाराज. आम्हा वारीमध्ये पारगाव ना महाराज माऊलीचा हा मुक्काम. ताई म्हणजे तुम्ही असं अहंकार म्हणून नाही बरं का, मला माफ करा. हा, अहंकार झाला देव. हा तुम्ही भागवत कथा सांगता म्हटलं नाही मला सांगता नाही येत. तो भगवंत करून घेतो हरकत नाही. पण ताई मग तुम्ही 1 तासात सांगाल का? 1 तासात भागवत ठीक आहे म्हटलं दादा पाहते प्रयत्न. मला नाही सांगता येणार. हा शाडुंकी मंजूळ बोलत असे वाणी कविता धनी वेगळा. 1 तासामध्ये माझ्या प्रभूंनी काय असेल ते फक्त स्पर्श करत पुढे जायचं. तसं मग कीर्तन 2 तासही चालतं, 4 वाजेपर्यंतही चालतं. तुम्ही म्हणाल तर आता सुद्धा मी 5 मिनिटामध्ये सुद्धा संपूर्ण कीर्तनाचा शब्दशः अर्थ आधी सांगितलेलाच आहे. थोडक्यामध्ये मला फक्त तुम्ही सांगाल कीर्तनाची वेळ ताई. तसं आधी सूचना येतेच म्हणा, टोपला इथे येऊनच उपस्थित होते त्याबद्दल शंका नाही. हा भगवान परमात्माचा अवतार कशा करता झाला? दुर्जनांचं संहार करणे आणि दुष्टांचं निर्दालन करणे, सज्जनांचं रक्षण करणे. भगवान परमात्मा पहिल्यांदा काय करतो आल्यानंतर इथे बरं का, तो कशा करता येतो? धर्माची ग्लानी दूर करणे, धर्माला आलेली ग्लानी दूर करणे. धर्माची ग्लानी दूर म्हणजे धर्माला ग्लानी कशी येते, काय येते? ग्लानी येणं म्हणजे काय? हिंसाचार, भ्रष्टाचार, दुराचार, अनाचार, बलात्कार सारखे भयंकर ज्या काही घटना घडतात मायबाप, आणि ही शोकांतिका आहे. म्हणून असं जर यावेळेला अशी जर परिस्थिती असेल तर समजून चला माझा प्रभू अवतरित होत असतो त्याकरता पहिल्यांदा. म्हणून दुष्टांचं निर्दालन करणे हे माझ्या प्रभूचं पहिलं कर्तव्य आहे. घरातला केरकचरा आपण काढतो की नाही, घरातून कुठूनही बाहेरून आलो 15-20 दिवसापासून आपण जर घरी नसलो तर आल्याबरोबर आपण बॅग ठेवल्यानंतर काय करतो? पहिले तसंच बसतो का? पहिले झाडपूस करतो का नाही? स्वच्छ करतो पहिले. तसा माझा भगवान परमात्मा पहिले इथं आल्यानंतर केर कचरा साफ करतो, म्हणजे दुष्टांचं निर्दालन पहिले करतो आणि नंतर सज्जनांचं रक्षण करतो. सज्जनांच्या करता तो येतो, हे विशेष आहे. विठ्ठला 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 भगवान परमात्मा रांगताना चालताना जे काही लीला करतात, भगवान परमात्माचा लीला विग्रही अवतार आहे, परिपूर्णतम अवतार आहे. आतापर्यंत जेवढे अवतार झाले असतील ना त्या अवतारापेक्षा हा परिपूर्णतम आहे. हा पूर्ण अवतार असणारे मर्यादा पुरुषोत्तम परिपूर्णतम अवतार भगवान कृष्ण परमात्मा. यांच्यामध्ये 60 गुण, भगवान कृष्ण परमात्मामध्ये 64 गुण आहेत. 64 गुण. आणि म्हणून नारायणापेक्षाही श्रेष्ठतम असणारे भगवान परमात्मा
आतापर्यंत अवतारही भरपूर घेतलेत. अनंत अवतार घेसी भक्ता कारणे, कनवाडू कृपाडू दिना लागी उद्धरणे. परंतु मुख्य अवतार आहेत 10. त्याच्यानंतर 24 अवतार भागवतातून वर्णन केलेत. त्याही पेक्षा 10 अवतार आहेत. त्याही पेक्षा 6 महत्वाचे सांगितले. अंश, अंशांश, कला, आवेश, पूर्ण आणि परिपूर्णतम. त्याही मध्ये 2 महत्वाचे सांगितले, राम आणि कृष्ण. हेच फक्त माझी माऊली म्हणतात, राम कृष्ण नामे हे दोन्ही साजिरी, हृदय मंदिरी स्मराकारे. का स्मरण करावं लागते त्यांचं? कशा करता करावं लागते? काय कारण असेल तर आपुली आपण करा सोडवन, संसार बंधन तोडावेगी. संसार बंधनातून बंधनाचा तोडू फासा. बंधनाचा फास तोडण्याकरता भगवंताचं नाम हे विशेष रूपान आहे. जग में सुंदर है दो नाम, चाहे कृष्ण कहो या राम. बोलो राम 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 बोलो, श्याम श्याम श्याम. अशा पद्धतीनं भगवान चालू लागतात. चालता चालता लीला करतात. एवढा मोठा ब्रह्मांडाचा मालक, विश्व परमात्मा, विश्वाचा अधिपती, सामान्यातलं सामान्य लीला त्या गवड्यांच्या घरी करतो. मायबाप काय भाग्य असेल त्या गवडी यांचं. परब्रह्म निष्काम तो हा गवडी या घरी. परब्रह्म निष्काम तुझ्या गौडीया घरी. वाक्याबाई अंधू कृष्ण नवनीत चोरी. वाकावायंत कृष्ण नवनीत चोरी. मनाची गवळणी हरीची पाऊले धरा. रांगत रांगत येतो हरिहराज मंदिरा. मनाती गौडणी हरीची पाऊले धरा. रांगत रांगत येतो हरिहराज मंदिरा. परब्रह्म हरी, परब्रह्म निष्काम हा तो हा गवडी या घरी. वाक्या वाहे अंधु कृष्ण नवनीत चोरी. म्हणती गवडणी हरीची पाऊले धरा. रांगत रांगत हरी हा येतो राज मंदिरा. म्हणती गवडणी हरीची पाऊले धरा. हा कोण असेल ग? हा ब्रह्मविधीचा जनिता. तुम्ही याला धरू पाहता. हा कैसा येईल हातागे गोकुळच्या नारी. परंतु माई हा आपल्या हाती लागतोय ग. हा आपल्याच करता आला. प्रत्येकीच्या घराघरामध्ये माझा भगवान परमात्मा लीला करतो. प्रत्येकीला असं वाटत होतं माझ्याकडे भगवंत यावा. दही दूध तूप लोणी मी माझ्या स्वतःच्या हाताने याला भरवावं. परंतु भगवान परमात्मा आपल्या घरी आईच्या हातूनच जे काही पहिल्यांदा घेऊन निघतात तृप्त होऊन. परंतु माझ्या सवंगड्यांना सोबत मला त्यांना देता येत नसल असं नाही, परंतु यांना मिळायला पाहिजे. त्यांच्या जवळ असून ते का घेत नसतील? यांच्याकडे ती पात्रताही आहे, परंतु विसर पडलाय. तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा बुललासी. म्हणून गोपाळांना तुम्हाला खायला प्यायला नाही का रे असे उदबत्ती शापका दिसता तुम्ही, असे सोकून गेल्यासारख्या. खायला नाही का तुमच्याकडे दही दूध तूप लोणी? म्हणजे देवा सगळं आहे आमच्याकडे, सर्व मिळते, सर्व असते, परंतु आम्हाला मिळत नाही. सर्वच सर्व मथुरेला जाते. भगवान परमात्मा क्रांती करतात. हा क्रांतीचा अवतार आहे. पण घराघरामध्ये त्यांना सांगितलं, बघा मी तुम्हाला एक सांगतो, मी तुम्हाला दही दूध तूप लोणी यथेच्छ तृप्त देतो करून पोटभर. जोपर्यंत तुम्ही ढेकर देत नाही तोपर्यंत. ढेकरे जेवण दिसत असे साचे, नाही तरी काचे कुंथा कुंथी. म्हणून अशा पद्धतीनं यथेच्छ तृप्त होईपर्यंत. परंतु देवा कुठं? तुझ्या घरी का? म्हणले नाही नाही नाही, हा माझ्या घरी नाही, तुमच्याच घरामध्ये. परंतु कोणत्या कोणत्या घरात माझा प्रभू गेला? घर पाहुनी एकांताचे, नवविधा नवभक्तीचे. एकांत ज्या ठिकाणी असेल, जिथं इतरांचा अंत होतो त्याला म्हणतात एकांत. देवा तू आणि मीच बरं का, दुसरं कोणीच नाही. चित्त माझं तुझ्याच चरणारविंदी, तुझ्याच ठिकाणी, माझ्या हृदयाच्या ठिकाणी देवा तुझे चरण चिन्ह असावेत. आणि फक्त म्हणून जनाबाई म्हणतात, हरी या हो हृदय मंदिरी, कोणी नाही दुसरे घरी. हरी या हो हृदय मंदिरी कोणी नाही
हरिया हो हृदय मंदिरी नाही कोणी दुसरे नाही कोणी दुसरे घरी नाही कोणी दुसरे घरी हरिया हो हृदय मंदिरी कोणी नाही दुसरे घरी हरिया हो हृदय मंदिरी कोणी नाही दुसरे घरी दुसरे घरी त्या गवळणी प्रत्येक जण आपल्या भगवान परमात्माची वाट पाहत होत्या, हा माझ्या घरी यावा, देवानं माझ्याकडे येऊन दही दूध तूप खावं. आतुरतेनं वाट पाहणाऱ्या हरी या हो हृदय मंदिरी कोणी नाही कोणी दुसरे घरी, दुसरं कोणीच नाही देवा. हा. काम क्रोध मद मत्सर दंभ अहंकार समूळ नष्ट झालेल्या भगवत चिंतनामुळे देवा आता फक्त तुझं आणि माझंच राज्य. तुकोबारांतात विठो तुझे माझे राज्य आणि कांचे काच, दुसरं काहीच काम नाही, कोणाचंच काम नाही देवा, फक्त आता तू आणि मीच आहे. अशा पद्धतीनं भगवान परमात्मा तिथंच प्रवेश करतो सवंगड्यांना घेऊन. आणि हे रूपक सांगितलेले आहे. त्या गवळणी सामान्य नाहीत, शुकाचार्य म्हणतात. त्या जाण वेद गर्भीच्या श्रुती, वेदाचे 1,00,000 मंत्र म्हणजे गोकुळामध्ये गवळणी रूपानं अवतीर्ण झालेले आहेत, त्या सामान्य नाहीत. आणि म्हणून त्या अनेक जन्मजन्मांतरामध्ये ज्यांनी पुण्य केलेलं आहे त्यांच्या पुण्याचा साठा आहे. माझ्या भगवान परमात्मावर जन्मजन्मीचं त्यांचं ऋण आहे. त्यांचं ऋण फेडण्याकरता, त्यांना आल्हाद आणि आनंद देण्याकरता भगवान कृष्ण परमात्मा गोकुळामध्ये अवतीर्ण होतो. आणि त्यांची कामं, त्यांची इच्छा जी काही असेल ते पूर्ण करण्याकरता सर्व सवंगड्यांना घेऊन सांगितलं, तुमच्याच घरामध्ये नवनीत मला तुम्हाला चारायचं आहे. एका एका घराचा नंबर लिहून घेणं सुरू झाला आणि प्रत्येकाच्या घरामध्ये भगवान परमात्मा गोप बालकांना घेऊन चोरी करतात. चोरी केली असं त्या ठिकाणी आड सुद्धा भगवान परमात्मावर गवळणी घेतात. आता हा एक लीला आहे माझ्या प्रभूची, कारण त्यांना सर्वतोपरी आनंदच द्यायचा आणि जास्तीत जास्त वेळ गवळणींमध्ये भगवंताला घालवायचा आहे. पण लहान लहान सवंगडी तयार केले माझ्या प्रभूनं, लहान 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 मुली घेऊन लहान 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 मुली घेऊन खोळ्या करी 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 मन मोहन मन मोहन 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 खोळ्या करी मन मोहन लहान 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 मुले घेऊन लहान 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 मुले घेऊन थोडा करी 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 मन मोहन मन मोहन 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 थोडा करी मन मोहन. यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे. हा खोडकर पण आहे ग, हात चोऱ्या तर करतो, साऱ्या गावाला काव आणला ग यानं यशोदा. सर्व गवळणी यशोदेकडे गाऱ्हाणे घेऊन येतात. अगं हा एकटा येत नाही ग, हा सर्व गोपाळांचा पूर माझ्या घरामध्ये आणतो. सर्व गवळणी वेगळे वेगळे कारण सांगतात. यशोदा म्हणते माझा कृष्ण फार चांगला आहे. हा सावडा गे चिमणा माझा गवळणीत खेळे राजा, तुम्ही मोठ्या ढाल गजागे गोकुळच्या नारी. तुम्हीच खोटं बोलता, माझा कृष्ण कुठंच जात नाही, तो चोरी करत नाही, त्याला काय कमी आहे. सर्व माझ्याकडे असताना तुम्ही खोट्या बोलता, तुम्हीच खोडी करता. असा भगवान गोपाळांच्या सोबत त्यांच्या घराघरामध्ये जाऊन लोणी त्यांना कशा पद्धतीनं खाऊ घालतो. मागच्या अवतारामध्ये मी करू शकलो नाही गडे हो. हे राम अवतारामध्ये नुसतं कामच केली तुम्ही, मी तुम्हाला दही दूध तूप लोणी देऊ शकलो नाही. म्हणून हे पुढच्या अवतारामध्ये नक्कीच काम करेन, कारण त्यावेळेला मी वनवासी आहे, वनवासी होतो. आणि विशेष रूपानं मर्यादा पुरुषोत्तम म्हणजे पारतंत्र्य अवतार म्हणावं प्रभू रामचंद्रांचा. बोलीला वाल्मिक तैसेची करीन वर्तोने दाविन नामा म्हणे. वाल्मिकीने जसं लिहिलं होतं तसं वागावं लागलं प्रभूजींना. परंतु मात्र या वानरांचं जे काही कार्य आहे त्यांच्या कार्याची दखल माझ्या प्रभूंनी या अवतारामध्ये घेतली. त्या वानरांनाच या ठिकाणी दही दूध तूप लोणी माखन खाऊ घातलं माझ्या प्रभूनं. आणि तृप्त झालेले गोप बालक भगवंताला म्हणतात देवा भरल्यावरी पोट
म्हणे केला गड्यांनी बोभाट, एवढा बोभाट केला की सिंक फोडलं मडक सिंक तोडलं मडक फोडलं दही दूध खाली पडलं. या देवानं शिंक माझं तोडलं. गवळणींनी धावत यावं आणि यशोदेला गाणं सांगावं. यशोदे कृष्णाला सांगावे, गोकुळी राहावे का जावे, यशोदा याला काहीतरी सांग. यशोदा म्हणली, बायांनो माझा कृष्ण कुठंच जात नाही, मी नेहमीसाठी माझ्या जवळच त्याला ठेवतो. कारण आत हरी बाहेर हरी, सर्व हरीनच भरून उरलेलं असेल, दुसरं काही दिसतच नव्हतं माझ्या यशोदा याला. आणि म्हणून बायांनो तुम्ही खोटं बोलता. तुम्ही मोठ्या डाल गजागे गोकुळच्या नारी, तुझी हे संगती झाली आमुची निश्चिंती. जे आम्हाला आतापर्यंत मिळालं नाही देवा, हे नवनीत ज्याला म्हणतात, हे तुझ्या संगतीमध्ये प्राप्त झालं. संग सुखाची इच्छा भगवंताची त्यांनी केली होती जन्मजन्मांतरामध्ये. परंतु आज कृष्णावतारामध्ये अप्रतिम असा हा आनंद तुम्हाला तुमच्या माध्यमातून देवा मला प्राप्त झाला. तुझ्या संगतीचा लाभ झाला. म्हणून संगती पंगती देवा सवे घडे, हेच या ठिकाणचं उद्दिष्ट फार महत्वाचं आहे. आणि औचित्य साधून 7 दिवसाचा हा समारोपीय काला आहे. काला म्हणावं, याला समाप्ती म्हणावी, जेणेकरून यज्ञाची पूर्णाहुती हा वाघ यज्ञ आहे. आणि विदर्भ माऊली समर्थ सद्गुरू श्री संत गजानन महाराजांच्या कृपाशीर्वादाखाली आपण सर्व मायबाप अथक प्रयत्नांत सर्व करता 7 दिवसाच मध्ये महाराजांच्या अगदी सानिध्यामध्ये आपण ओतप्रोत न्हावून निघालेला आहात. म्हणून आनंद आपल्या ठिकाणी प्राप्त झाला. जे ज्ञान गंगे नहाले, जे ज्ञान गंगे नहाले, जेवणिया तृप्त झाले, शांतीसे आले पालव नवे. ज्ञानेश्वर आज काय मला आनंद वाटून राहिला, बापरे. विठाला 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 कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. घराघरामध्ये भांडणाच्या खोड्या, याच्या खोड्या सांगू किती, मही पत्र सिंधू आटती, देवाच्या खोड्या ते भांडण, त्या किती सांगावं. त्या गवळणींना प्रत्येकीला वाटत होतं माझ्याशी खोडी जरी केली तरी देवा चालेल रे. एक सुनबाई रांगोळी काढत होती अंगणामध्ये. रांगोळी काढत असताना पूर्ण तिची रांगोळी 1 तासभर पुरली असेल. आणि देवानं पाहिलं, रांगोळी होऊ दिली तिची, आणि पूर्ण रांगोळी झाल्यानंतर तिच्या समोर रांगोळीवर जाऊन काय केलं, घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्यानं पाहिन रूप तुझे, सू करून टाकली बर का. ती म्हणली, का रे कृष्णा, माझ्याच अंगणात येऊन माझ्याच दारामध्ये माझ्याच रांगोळीवर अशा पद्धतीनं तू काय सांगावं, तुला सांगू का आईला, का मारू तुला. भगवान परमात्मा हसायला लागले, अगं ए गवडणी, तू मला मारणारी आहेस. अगं हे तुझं घर आहे का, तुझं दार आहे का, अगं तुझं काहीच नाही ग इथं, हे सगळं या बापाचं आहे तुझ्या. म्हणून तू मला मारणारी कोण, मारीन तोंडावर हानीन तोंडावर, तुझ्या बापाचे हे घर, हे तुझ्या बापाचं घर आहे, तुझं काहीच नाही इथं. विठाला विठाला अष्टदल काढिले अंगणी, वरी मुते चक्रपाणी. माझ्या जवळचं नाही सांगितलं बरं का. अष्टदल म्हणजे काय, जे अष्ट चक्र जे आहेत, पहिलं चक्र आहे स्वादिष्ठान, स्वादिष्ठान चक्र. त्याच्यानंतर जे आहे ते नाभी चक्र, म्हणजेच मूलाधार चक्र, नाभी चक्र, हृदय चक्र, कंठ चक्र, आणि एक आहे ते आज्ञा चक्र. हे संपूर्ण चक्र प्रज्वलित व्हावेत तर ते सहस्राकार चक्रापर्यंत जी काही अनुभूती संत मायबापांना आली, आम्ही त्यात बोलून गेली त्या दिवशी, की तुका म्हणे दीप घेऊनी उन्मनी शोभा, विटेवरी उभा दिसे लावण्य गाभा, सहस्रदळी उगवला सूर्य जैसा. ही अवस्था त्या गोपिकांची होती मायबाप. आणि म्हणून जी 17वीचे स्तन्यदेशी अनाहताचा हल्ला रुग्रासी, माऊली ज्ञानेश्वरी मध्ये योग शास्त्रामध्ये सांगतात, भगवान परमात्मानं सांगितलं, ती 17वी कळा जी टपकते ना,
ती महत्वाची आहे. म्हणून अष्टदल काढिले अंगणी वरी मुते चक्रपाणी विठाला 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 भगवान परमात्माच्या कथा ह्या समाधी अवस्थेतील आहेत. समाधी अवस्थेपर्यंत पोहोचवणारे आहेत. कृष्ण चरित्र वरपंगामध्ये वेगळं दिसते. तुमचा कृष्ण देव होता का? राम देव होता का? एकेरी इतकं कसं काय आम्ही ऐकून घ्यावं? अरे बाबा तुला काहीच कळत नाही अजून. रामदेव होता का? वनवास पत्करला का? नसन तसं. प्रभू रामचंद्रांचं नाम सुद्धा घेण्याची तुझी ताकद नाही रे. आणि तू काय बोलतोस? अरे पत्नीला अजून आंघोळ घालायला तू स्नान गृह बांधलं नाही रे. आणि ते राम कुठं होते तुमचे? काहीच नाही तुम्हाला माय बाप. नेमकं या ठिकाणी काय म्हणायचं? माझे प्रभू मर्यादा पुरुषोत्तम आजही त्यांचं चरित्र आहे एवढं उज्ज्वल आहे की सकाळपासून संध्याकाळपर्यंत, सकाळपासून उठल्यापासून माणूस माणसाला दिसला की काय म्हणते? काय पावर असेल त्या नामात, काय पावर असेल त्या प्रभू रामचंद्रांमध्ये. आणि म्हणून असा पॉवरफुल अवतार की आज जग त्यांना अजूनही विसरत नाही. राम म्हणता रामाची होईजे पदी बैसो आणि पदवी घेईजे. अशा पद्धतीनं त्या गवळणींना आल्हाद आणि भगवंत परमात्मा प्रेम देतोय. पण असा भगवान गोकुळामध्ये लीला विग्रही अवतार आहे राजा. संग सुख प्राप्त झालं गोपाळांना म्हणून तुझी हे संगती झाली आमुची निश्चिंती. गवळणी गाऱ्हाणे घेऊन येतात. त्या गवळणींचं सुद्धा भगवान परमात्मानं त्यांना भरपूर सांगून बघितलं बघा. पोटभर दही दूध तूप लोणी मिळत नसेल तर आपल्याला काय करावं लागेल? त्या सर्व मथुरेला जातात. म्हणले देवा आम्हाला काही तेवढं मिळत नाही रे. मथुरेलाच जाऊ देऊ नये म्हणून देवानं पहिले आडवे वाटमा त्यांचं काय म्हणतात त्याला वाट अडवणे, वाट अडवली म्हणजे नाकाबंदी केली. भगवान परमात्मानं मथुरेला जाण्यासाठी सुद्धा त्यांना आडवा आला वाटा. भगवान आडवा आला. तरी सुद्धा त्या आड मार्गाने जात होत्या. मार्गाने न जाता आड मार्गाने जात होत्या. म्हणजे बायपास तेव्हापासून सुरू झाले. चोरीचा माल वास्तविक देवापासून कुठंच लपतो का तो? वास्तविक ते त्यांचंच होतं. परंतु मथुरेमध्ये जाऊ द्यायचं नव्हतं. एक क्रांती होती की कंसाचे मल्ल हे बलवान होतील आणि एक दिवस माझ्या गोकुळवासियांवर आक्रमण करतील. पण दही दूध तूप लोणी यांनी यथेच्छ तृप्त होऊन सशक्त बनावं. दही दूध तूप लोणी इतकं स्वस्त असून आम्ही घेत नाही मायबाप. आणि इतरत्र मात्र घेतल्याशिवाय राहत नाही. ही शोकांतिक आहे. म्हणून जेणेकरून दही दूध तूप लोणी याची क्रांती भगवंतानं करावी. तरी सुद्धा त्या मथुरेतील गवळणी जाणाऱ्या मथुरेमध्ये जाणाऱ्या गवळणींना देव सांगून सांगून अनेक प्रयत्न केले आणि त्यांची वाट अडवली सुद्धा. तरी त्या जातच होत्या. अगं म्हणे आता आपल्याला कोणीच नाही वाटेनं आपण न जाता आड मार्गाने जाऊया. तितक्यामध्ये भगवंताला मात्र कडून चुकलं आणि सर्व गोप बालकांना घेऊन भगवान परमात्मा त्यांना अडवण्याकरता पुन्हा त्याही मार्गाने गेला. आला ग आला ग कडीचा काटा गोकुळाचा चोरटा आला ग बाई आला, आला ग बाई आला, आला ग बाई आला, आला, आला ग आला ग आला ग आला ग कडीचा काटा गोकुळाचा चोरटा आला ग बाई आला, आला ग बाई आला, आला ग बाई आला, आला. गाई वासरे करोनिया गोळा, गाई वासरे करोनिया गोळा, याचा गवळणीवर लई बाई डोळा, याचा गवळणीवर लई बाई डोळा, याचा गवळणीवर लई बाई डोळा, याचा गवळणीवर बाई लई डोळा.
गोकुळीचा थाट निघाला मथुरे हाटा लागी ते देखोनी जगदीश धावला गोप घेऊन वेगी. बघितलं त्यांनी, एकीनं मागे पाहिलं, दुसरीला सांगते बाई आला ग, चला लग बघीन आला ग, आला ग कडीचा काटा गोकुळचा चोरटा आला ग बाई आला, आला ग बाई आला, आला ग बाई आला. तो यायलाच पाहिजे, तो जोपर्यंत येत नाही. आता याला अडवा. काय करायचं, जशी तूर बडवतात का नाही तसा बडवा, गवडणी म्हणतात. कारण हातात सापडत नाही ग, धरू जाता सापडतच नाही. आणि आता याला पकडला की सोडायचं नाही. पण भगवान परमात्मा कोणाच्याच हातात लागत नाही. अशा पद्धतीनं सर्व संग सुखाचं सुख त्यांना प्राप्त झालं. गवडणी गोप बालक त्या ठिकाणी सांगतात, तुझी हे संगती झाली आमुची निश्चिंती, नाही देखील ते मिळे. इतर अवतारामध्ये देवा जे काही तुझं जे बघितलं ना आम्ही ते वेगळं वेगळं होतं, परंतु या अवतारामध्ये इतका आनंद आहे देवा, काय करावं. म्हणून अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात, नाही देखिले ते मिळे, नाही देखिले ते मिळे, नाही देखिले ते मिळे, नाही देखिले ते मिळे. ओ नाही देखिले ते मिळे, नाही देखिले ते मिळे. ओ नाही देखिले ते मिळे, नाही देखिले ते मिळे. भोग सुखाचे सोहळे, भोग सुखाचे सोहळे, नाही देखिले ते मिळे, नाही देखिले ते मिळे, नाही देखिले ते मिळे, नाही देखिले ते मिळे. भोग सुखाचे सोहळे, भोग सुखाचे सोहळे, नाही देखिले ते मिळे, नाही देखिले ते मिळे. नाही देखिले ते मिळे, विठोबा रखुमाई हो, पुंडलिक वरदा हरिठ्ठल श्री ज्ञानदेवा, पंढरनाथ भगवान ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, आदिशक्ती मुक्ता समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. घरी ताकाचे सरोवर, येथे नवनीताचे पूर. संसार देवा ताकासारखाच आहे. संसार कधी संपत नाही. या संसारानं अनेकांची जिरवली. संसार तोच आहे. अनेक गेलेत. आजा गेला, पंजा गेला, बाप म्हसना गेला, देखत देखत नातू पंतो तोही तैसा झाला. संसार कोणाला त्या ठिकाणी सुख नाहीच त्याच्यामध्ये. मग सुख बसे ठाई बहुपाई संताच्या, नाही देखील ते. जन्म जन्मांतरामध्ये सुद्धा हे सुख नाही. या मृत्यू लोकामध्ये मानव योनीमध्ये आल्यानंतर देवा हे सुख आम्हाला प्राप्त झालं. परंतु हे एवढेच आहेत का शेगावमध्ये? कितीतरी आहे. आणि शेगाव दुमदुमून जाते मायबाप. संत योगी असणारे साक्षात योगीराज भगवान गजानन माऊली दुमदुमून जावं. पंढरपुरामध्ये सुद्धा जो आनंद घेतला जातो त्या आनंदाचा या ठिकाणी सुद्धा एक प्रकारे सर्वांना अनुभूती येते. म्हणून अशा पद्धतीने नाही देखील येते मिळे, भोग सुखाचे सोडे. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखलिया. घरी ताकाचे सरोवर, येथे नवनीताचे पूर. संसार ताकासारखा आहे, संसार वसार आहे.
आणि येथ सार भगवंत. म्हणून सार तत्व जे आहे ते फक्त भगवंत आहे आणि तो सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. संसार हा वसार आहे, संसार हा खोटा आहे आणि ब्रह्म सत्य जगत मिथ्या. जगत हे सर्व मिथ्या आहे, हे खोट आहे, माया खोटी आहे आणि त्यातलं ब्रह्म हेच फक्त सत्य आहे. हा भरवून उरलेला आहे. विठ्ठल जडीच तडी भरला. रीता ठाव नाही उरला आजम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल. असा असणारा प्रभू परमात्मा म्हणून तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडिता देवा एकदा का आता आम्हाला तू प्राप्त झाला ना. कारण काहीतरी पूर्वजन्मी सुकृते थोर केली. सुकृत होतं म्हणून आम्हाला प्रभू चिंतन प्राप्त होते. जर सुकृत नसेल ना, जर संचित नसेल ना, तर आम्हाला इथं येऊन बसताच येत नाही, बसूच देत नाही तो. इथं कोणाला या धर्म मंडपामध्ये बसता येत नाही मायबाप, ज्याचा अधिकार आहे. कोण कोण अधिकारी आहेत मग याचे? भगवान परमात्माना जे अधिकारी होते तेच जवळ केले बर का. माझे गडी कोण कोण हा निवडून निवडून घेतलेले आहेत आणि म्हणून आम्ही सुद्धा त्या काळामध्ये होतो, यामध्ये शंकाच नाही. विठाला विठाला भगवान परमात्मा गायी राखण्याकरता करता वृंदावनामध्ये निघाले. खांद्यावरी कांबडी, हातामध्ये काठी, चारितसे वेणू साबळा जगजेठी. राधे 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 मुकुंद मुरारी. माझा भगवान परमात्मा वृंदावनामध्ये गोचारण करतो. राजा एवढा मोठा भगवान श्रीहरी परमात्मा गायीची रक्षा करतो, गोरक्षण करतो, गोसंवर्धन करतो, गोपालन करतो. देवाधिदेव असणारा विश्वाचा मालक आणि चालक भगवान श्रीहरी आम्हाला संदेश देतो. कलियुगातल्या जीवाकरता हा संदेश आहे. गाय आहे तिथं काय नाही, जिथं गाय नाही तिथं काय आहे. प्रश्नार्थक चिन्ह ही आणि कायच आहे म्हणजे काड. तिथं सुकान नसेल. विठाला विठाला गाईचा राया रानात गेला, माझा गोपाळ घोंगडीवाला. 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 माझा गोपाळ घोंगडीवाला, माझा गोपाळ कांबळीवाला. माझा गोपाळ घोंगडीवाला, माझा गोपाळ कांबळीवाला. गाईचा राया रानात गेला, माझा गोपाळ घोंगडीवाला. 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 घोंगडीवाला. माझा सखा हरी रातो गवळ्या घरी, रातो गवळ्या घरी, रातो गवळ्या घरी. कसा गवडणीच्या रंगात रंगला रे माझा गोपाळ घोंगडीवाला. कसा गोपाळांच्या मेळात रंगला रे माझा गोपाळ घोंगडीवाला. असा भगवान परमात्मा लीला विग्रही अवतार असून काय अधिकार, जगताचा पती आहे मायबाप. एवढंच नाही, अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बालक नंदा घरी. नवण केवणे केवणे न कडे कान्होबाचे कोडे. भगवान परमात्माचं कोडच समजलं नाही, कारण इतका समजायला हा सोपा नाहीये. त्याच्या पायात आडी आहे मायबाप, त्याच्या करणीत आडी आहे, त्याच्या बोलण्यात आडी आहे. याचं नाम घेतलं की जिभेला सुद्धा आडी पडते. म्हणा तुम्ही कृष्ण, न बाणाचा न बर का, न नळाचा नाही. कृष्ण म्हटलं की जीभ सुद्धा आमची काय होते, जिभेला आडी पडते. म्हणून याच्या नामात आडी, याच्या करणीत आडी, याच्या बोलण्यात आडी, याच्या चालण्यात आडी. बघा ना तुम्ही, वास्तविक खरंच लंगडा असेल का तो, परंतु दाखवला कसा लंगडा ग लंगडा. लंगडा ग बोला बोला. लंगडा ग लंगडा, लंगडा ग लंगडा, देव एक पायाने लंगडा. लंगडा ग लंगडा, लंगडा लंगडा, देव एक पायाने लंगडा. लंगडा ग लंगडा, लंगडा लंगडा, देव एक पायाने लंगडा. लंगडा ग लंगडा, लंगडा ग लंगडा, देव एक पायाने लंगडा. असं कसं
कसा असं कसा असं कसा असं कसा असं कसा देवा का देवा बाई ठाकणा असा कसा देवा का देवा बाई ठाकणा असा कसा देवाचा देव बाई ठाकरा असा कसा देवाचा देव बाई ठाकरा लंगडा ग लंगडा लंगडा ग लंगडा देव एका पायाने लंगडा लंगडा ग लंगडा लंगडा ग लंगडा देव एका पायाने लंगडा असा कसा असं कसा असं कसा असं कसा असं कसा असं कसा असं कसा देवाचा देवा बाई ठाकणा असा कसा देवाचा देवा बाई ठाकणा म्हणावं लागते असंच बरं का म्हणण्याची चाल सुद्धा कशी आहे असा कसा असा कसा किती सुंदर म्हणलं जातं त्यावेळेला भगवंताचं रूप दिसायला पाहिजे मायबाप गवडणी हा लंगडा आहे परंतु माझे संत मायबाप म्हणतात भगवान परमात्माचं हे एक प्रकारचं रूप केलेलं आहे देव लंगडाच का तर ह्या देवानं या ठिकाणी आपणासारखे करीती तात्काळ हा कार्यभार सांभाळलाच नाही काय केलं मग त्यानं जशास तसंच केलं धर्माचं रक्षण करण्याकरता दुष्टांचं निर्दालन करण्याकरता धर्म रक्षावया अवतार घेसी आपुल्या पाडीसी भक्त जना भक्त असतील त्यांना आपल्या जवळ ठेवतो त्यांचं रक्षण करतो पालन पोषण करतो पण जर दुष्ट असतील तर त्यांचं निर्दालन करणे याच पद्धतीचं माझं भगवंताचं काम आहे टिट फॉर टॅट जशास तसं परंतु माझे संत मायबाप या ठिकाणी देवापेक्षा श्रेष्ठ आहेत असंही म्हणलं चालतं संतांनी एवढं जरी जगाचा एक प्रकारे अपराध सहन केला किती जरी जगानं संतांना त्रास दिला असेल समर्थ सद्गुरु गजानन माऊली यांना काही थोडा त्रास झाला नाही का नाही उष्ट्या पत्रवाडीमध्ये माझे प्रभूजी येऊन जेवण करतात त्यांना काही जेवण मिळत नव्हतं पण हे का दाखवलं हा जगाला संदेश आहे मायबाप संकेत आहे वदनी कवड घेता नाम घ्या श्री हरीचे सहजावन होते नाम घेता फुकाचे जीवन करी जीवितवान हे पूर्ण ब्रह्म उदर भरण नो हे जाणीजे यज्ञ कर्म हा यज्ञ कर्म आहे यज्ञाचं एक या ठिकाणी काय असेल आहुत्या द्याव्या लागतात जेवण करणं म्हणजे काही आहुत्या देणं आहे त्या यज्ञामध्ये तसा हा वाघ यज्ञच आहे संतांनी जगाला जेणेकरून किती अपराधी जरी असेल तरी आपणासारखे करीती तात्काळ न लगे काळ वेळ तया लागी संत जगाला संत जीवाला आपल्यासारखं बनवायचा प्रयत्न करतात परंतु देव म्हणतो नाही जसं तसं मला करावंच लागेल कारण माझा अवतारच वेळा करताय म्हणून संतांनी देवाला लंगडा ठरवलंय त्या ठिकाणी तो लंगडा आहे परंतु संतांच्या माध्यमातून जर बघितलं संत सर्वश्रेष्ठ आहे म्हणून ऐसे कैसे याने भेटती ते साधू समर्थांसारखे साधू आपल्याला मिळावेत माऊली ज्ञानोबरायासारखे साधू संत आपल्याला आपण त्यांच्यानंतर जन्माला आलो हे आमचं परम भाग्य आहे म्हणून नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे घरी ताकाचे सरोवर येथे नवनीताचे पूर म्हणून परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण घरातलं काम क्रोध मद मत्सर दंभंकार किंवा अनेक हेवे दावे द्वेष मत्सर तिरस्कार या सर्व गोष्टी असतील त्याला घर म्हणतात संसार म्हणतात परंतु खरं घर आमचं जे आहे परम साध्याची प्राप्ती संत मायबापांनी दिग्दर्शन केलेलं आहे म्हणून त्या प्रभूचं स्मरण हे सर्वात महत्वाचं यस्य स्मरण मात्रेन जन्म संसार बंधनात विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभ विष्णवे अशा पद्धतीनं भगवान कृष्ण परमात्मा सोबत सवंगडी गायी चारण करण्याकरता रानामध्ये निघालेत वृंदावनात अनेकांचा वध केला उद्धार केला भगवान परमात्मा अनेक प्रकारचे सवंगड्यांना आल्हाद देण्याकरता खेळ खेळतात खेळाचे प्रकार सुद्धा भरपूर सांगितलेले आहेत तो खेळू रे खेडिया तो खेळू हमामा पोरा हमामा हमामा पोरा हमामा पोरा हमामा घुमरी वाजे गमामा हमामा पोरा हमामा घुमरी वाजे दमामा हमामा पोरा हमामा घुमरी वाजे दमामा घुमरी वाजे गमामा घुमरी वाजे दमामा घुमरी वाजे गमामा घुमरी वाजे दमामा हमामा पोरा हमामा घुमरी वाजे गमामा हमामा पोरा हमामा
कबड्डी, हुतुतू, हमामा, चेंडूफोडी, लपंडाव, डाबडुबली, झेला रे झेला, वरचे वरी झेला, हातीचे गमावी तो पाठी काय. हातचं गमावलं नाही पाहिजे बरं का, जे आहे ना तेच बरोबर आहे. हा. बाकी नाही. हा. अनेक खेळ होते. अबक दुबक तिबक, अबक दुबक तिबक पोरा त्रिकोण खेळ मांडुरे, अबक दुबक तिबक पोरा त्रिकोण खेळ मांडुरे. अबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू. अबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू. अबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू रे. अबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू रे. अबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू. अबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू. खेळ इटी दांडू पोरा खेळ इटी दांडू. खेळ विटी दांडू पोरा खेळ विटी दांडू. अबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू. अबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू. अबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू. खेळू विटी दांडू पोरा, खेळ विटी दांडू. आता ते विटी दांडू नाही, काहीच नाही, काहीच नाही. हा. त्याच्यामध्ये सर्व हा याच्यात रूपक आहे बरं का, अध्यात्म आहे याच्यामध्ये. चेंडू चौगुना खेळती. आता ते सत्व रज तमाच्या पलीकडचा विषय आहे. परे हुनी परते घर तेथे राहो निरंतर. म्हणून देवा गोबारे म्हणतात, तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडिता नाही देखिले ते मिळे, भोग सुखाचे सोहळे विठाला विठाला विठाला. विठला 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 विठला. थोडक्यामध्ये आजचा पगाराचा दिवस बरं का. 8 दिवस आपण या ठिकाणी कथा आणि 9वा दिवस आहे आजचा आपल्या सप्त्याचा. जे काही आपण केलेलं आहे ते माझा प्रभू कधी वाया जाऊ देत नाही, त्यातलं काहीच वाया जात नाही. आणि ही वेळ आपली धन्य आहे, ही वेळ त्या ठिकाणी लिखित आहे. म्हणून अशा आजच्या थोडक्यात शेवटच्या दिवसाचं म्हणजेच पगाराच्या दिवसाचं म्हणजेच काल्याचं कीर्तन आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांनी जसंच्या तसं आपल्या शब्दामध्ये मांडण्याचं त्यांनी या ठिकाणी आपल्या समोर प्रयत्नच केलेला आहे आणि तो योग्यच आहे. आणि हा एवढं सुंदर आयोजन नियोजन आणि संयोजन समस्त कार्यकारी मंडळी मायबापांचं आहे. थोडक्यातच सर्व भरपूर काही बहुसंख्य आहेत, सर्व आड पडद्याच्या आड भरपूर आहेत सर्वच आपण तुम्ही, परंतु समोर असणारे 4च खांब असतात दिसतात महाराज मला. 4 खांब आहेत फक्त, पण 4च खांबावर हे इमारत उभी राहत असते, इतकं मात्र विसरायचं नाही. हरिभक्त परायण आमचे सोनू महाराज लोखंडे, हरिभक्त परायण आमचे राजूदादा लोखंडे, हरिभक्त परायण नितीन दादा लोखंडे आणि हरिभक्त परायण गजानन दादा गणगणे आदी करून सर्वांना यांनी या ठिकाणी सर्वांचं सहकार्य मात्र विशेष रूपानं आहे. परंतु पुढं होणं लय महत्वाचं आहे. वर्गणी कोणी देईल मायबाप, हे सर्व कोणीही करू शकेल, परंतु करून घेणं लय महत्वाचं आहे. हा हे सोपं नाही आहे. 2-2 महिन्यापासून फोन करून असं तसं एक कीर्तनकाराचं इतकं सर्व महाराज लोकांचं सर्व करत असताना पाहत असताना प्रत्येक वेळी वेळोवेळी महाराज कुठे आहात तुम्ही, महाराज निघालेत का. कीर्तनकार जागेवर येईपर्यंत त्यांचं जीव धोक्यातच असतो, जर नाही आले तर काय आहे का नाही. म्हणून हे सर्व करून घेण्याची शक्ती भगवान परमात्मा प्रभू परमात्मा अजूनही त्यांना देत राहो. पण थोडक्यामध्ये आजचा समतेपर्यंत जाण्याचा दिवस आहे. काला पगार म्हणजे कोणतं अदृश्यातलं फल आहे. थोडक्यामध्ये आजची समाप्ती आहे. समाप्ती म्हणजे काय, समाप्ती म्हणजे फक्त आजचा महाप्रसाद सेवन केला म्हणजे झालं का, कपडे झटकले म्हणजे झालं का, अजिबात नाही. तर आम्हाला याच्यातून काहीतरी घेणं आहे, याच्यातून काहीतरी आम्हाला स्फूर्ती घेणं आहे, ह्याच्यातून आम्हाला वर्षभर चार्जिंग म्हणून काहीतरी नित्यनेम घेणं आहे की नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तयाजवळी. आणखी काय करायचंय, कोण्याही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. आणि जीवनामध्ये जेणेकरून हिताचा उपदेश संतांनी शिकवला, हितच आम्हाला जगताचं कल्याण कसं होईल हाच संदेश त्यांनी आपल्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न केला. म्हणून समता समाप्ती म्हणजे
सम अधिक आप्ती म्हणजेच समाप्ती. समाप्ती. सम अधिक आप्ती म्हणजे समाप्ती. म्हणजे काय? थोडक्यात समतेपर्यंत जाणे. आपला तो बाब्यान दुसऱ्याचं काट, हा असं नाही पाहिजे. आपलं आहे तर आपलं तर मापलं, लोकांचं आपल्या साध्या म्हणी भरपूर आहेत. हा. मग याला समता म्हणत नाहीत. भूती गेला भेदभाव झाली आता, याला समता म्हणतात. भेद गेला पाहिजे. भेदा भेद भ्रम अमंगळ संत मायबापांनी विशेष रूपानं सांगितलं. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदा भेद भ्रम अमंगळ. त्याच्यावर तेवढ्या करता ऐका जे तुम्ही भक्त भागवत, कराल ते हित सत्य करा. भागवत धर्माचा प्रचार आणि प्रसार संत मायबाप करत आलेत. आजही तो पुढे चालावा हा वारसा. म्हणून अथक प्रयत्नानं आपण मंडळी या ठिकाणी करत आहात. मायबाप उत्तरोत्तर ही प्रगती होत राहो हीच प्रभूच्या चरणी प्रार्थना करते. आणि सेवेला पूर्णविराम द्यायच्या आधी मला आज अहो भाग्यम, माझं एवढं भाग्य आहे महाराज. आपण सर्व महाराज मंडळी आपली सर्व जबाबदाऱ्या पार पाडून, वेळ नसतं यांना, मला माहिती आहे, कुणालाच वेळ नाही. 1 मिनिट सुद्धा इकडे तिकडे होऊ द्यावं लागत नाही. आणि अशी असणारी सर्व गुणीजन मंडळी मला या ठिकाणी खरोखर आज दर्शनाकरता प्राप्त झाली. मी यांचं परम भाग्य, माझं परम भाग्य समजते. यांचं दर्शन झालं. समस्त मायबापांचं सुद्धा मला या ठिकाणी भरपूर काहीतरी एक आशीर्वाद मिळाला. तुम्हा समस्त मायबापांचा हे आशीर्वाद मला मिळत राहो हीच प्रभूच्या चरणी प्रार्थना. समर्थ सद्गुरू विदर्भ माऊली गजानन महाराजांच्या चरणी सुद्धा ही प्रार्थना करते. हे प्रभू, सर्वांना सत्प्रेरणा, सद्बुद्धी, सद्विचार जागृत होत राहो आणि नित्य नवा दिवस जागृतीचा आपल्या ठिकाणी आनंद प्राप्त होत राहो. फक्त प्रभूच्या नाम संकीर्तनाचा आनंद विशेष रूपाने या ठिकाणी घेत राहू हीच प्रभूंच्या चरणी प्रार्थना. झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित. काही चुकीचं असेल वाणीचा दोष समजावा, योग्य असल्यास गुरुमाऊलीचा कृपाप्रसाद समजावा. भगवान परमात्मानं गोपबालकांच्या सोबत अनेक वृंदावनामध्ये खेळ खेळलेत. काय असतील ते सर्व खेळ खेळता खेळता शिदोऱ्या सुद्धा, शिदोरी काला विशेष रूपानं आहे. झाली आता वेळ म्हणत आना शिदोऱ्या, झाली आता वेळ म्हणती आना शिदोऱ्या. सरला दम पांगले पाय अजून पोरा होळसी गाय. कितीतरी प्रमाण असतील. बस करणं बाई, भूका लागल्या. खांदी भार पोटी भूक काय खेळायाचे सुख. बस झालं तुझं बडबड 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 करतीस माय, बस झालं. ऐका नाही, म्हणून क्षमस्व. मी आपला अर्धा तास जास्तीचा घेतला म्हणून क्षमा मागते. आणि या ठिकाणी भगवान परमात्मानं जो वृंदावनात काला केला गोपबालकांच्या सोबत, तोच काला माझ्या ज्ञानराज माऊलींनी भगवान ज्ञानोबारायांनी आपल्या अलंकापूर मध्ये केला. तोच काला तुकोबारायांनी देहूला केला. तोच काला नाथबाबांनी पैठण क्षेत्री केला. तोच काला माझ्या आईसाहेब आदिशक्ती मुक्ताबाईंनी आपल्या मुक्ताईनगरला केला. आणि तोच काला भगवान परमात्मा गजानन माऊली पत्रावळीमध्ये, उष्ट्या पत्रवाळीमध्ये त्याच दिवशी इथं प्रगट होतात ना. काय म्हणावं, माघ वद्य सप्तमी. अनुरेणू मध्ये ब्रह्म व्यापिले लय उत्पत्ती समान. माघ सप्तमी पुण्य दिवसे प्रगटला योगी महान. प्रगटला योगी महान. पुण्य दिवसे प्रगटला योगी महान. प्रगटला योगी महान. उष्ट्या पत्रावरी घेऊन भक्षण करीती हाताचे कण. तेजस्वी ती कांतिमय तनु. तेजस्वी ती कांतिमय तनु. वाकित प्रतिमा माघ सप्तमी पुण्य दिवसी प्रगटला योगी महान. प्रगटला योगी महान. अप्रतिम
जगा एवढी संतांची एक जे काही अप्रतिम स्मरण असतं. माघ वद्य सप्तमी दिवशी पुण्य दिवशी प्रगटला योगी महान, असे महान योगीराज. आणि आज त्यांच्या प्रगट दिनानिमित्तानं आजचा हा समारोपीय कार्यक्रम थोडक्यात पूर्णाहुती. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. हरी ओम. शांती शांती शांती. झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित. भगवान परमात्मा जो काला करतात तोच काला गजानन माऊलींनी आपल्या शेगाव मध्ये केला आणि तोच काला आपण या ठिकाणी करत आहोत. म्हणून थोडक्यामध्ये कंठी धरिला कृष्णमणी. काय करायचं? कंठी धरिला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम. पुढचं काय आहे? तुका म्हणे तुका म्हणे भूमंडळी, तुका म्हणे भूमंडळी, तुका म्हणे भूमंडळी, तुका म्हणे भूमंडळी. आम्ही बळी विरागाडे, आम्ही बळी विरागाडे, काला वाटू एकमेका, काला वाटू एकमेका, काला वाटू एकमेका, काला वाटू एकमेका. वैष्णवानिका संभ्रम, वैष्णवानिका संभ्रम, वैष्णवानिका संभ्रम, काला वाटू एकमेका, काला वाटू एकमेका. काला वाटू एकमेका, काला वाटू एकमेका. तुमचे नावी येणे दुरी होत दिगांची फिबरी, तुम्ही वारे उडीकडे मुख पसरुडीकडे, आवाहत्या धार होई राहिला तुमरा, तुम्ही वारे दोहीकडे मुख पसरुडीकडे. तुका म्हणे आती तुका आणि नाही एका, काला वाटू एकमेका, तुम्ही वारे दोहीकडे मुख पसरुडीकडे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली.